लग्नाच्या दिवशी सगळं किती सुंदर वाटतं ना. लाईटची चमक, डीजेवर वाजणारं गाणं, नातेवाईकांची धावपळ, आईबाबांच्या डोळ्यातलं समाधान आणि त्या 7 फेऱ्यांमध्ये दिलेली वचने, सुखादुखात सोबत राहू. पण खरं आयुष्य ते त्या फेऱ्यानंतर सुरू होतं. आदित्य पहिल्यांदा स्वराला पाहायला गेला तेव्हा ती फार काही बोलली नव्हती. आदित्यने साधा शर्ट, हलकंसं हसू आणि डोळ्यात एक शांतपणा. मला मोठ्या गोष्टी जमत नाहीत, तो म्हणाला होता, पण जे करेन प्रामाणिकपणे करेन. स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि मनात काहीतरी शांत झालं. काही महिन्यांनी त्यांचं लग्न झालं. पहिले 3 महिने म्हणजे जणू एखादा छोटासा हनीमूनच. रात्री 11 वाजता दोघेही किचनमध्ये उभे राहून चहा बनवायचे. स्वरा म्हणायची, तू साखर जास्त टाकतोस. तो हसायचा, गोडपणा वाढायला हवा आयुष्यात. टेरेसवर उभं राहून दोघं भविष्यातल्या गोष्टी बोलायचे. आपण छोटंसं घर घेऊ, हॉलमध्ये मोठी खिडकी असेल, एक छोटा कुत्रा पाळू. सगळं साधं पण खूप सुंदर. पण 4थ्या महिन्यात एक फोन आला. आदित्यची कंपनी अचानक बंद पडली. सगळ्यांना एकाच दिवशी कामावरून काढलं. तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर शांतपणा होता, पण डोळ्यात ताण. काय झालं, स्वराने विचारलं. काही नाही, कंपनी बंद झाली. ते 2 शब्द जड होते. पहिले काही दिवस दोघंही पॉझिटिव्ह होते. ठीक आहे, दुसरी नोकरी मिळेल, तू टेन्शन घेऊ नकोस. पण दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात. EMIची तारीख जवळ आली. घरखर्च वाढत होता. स्वराच्या पगारावर सगळं जुळवणं कठीण होतं. आदित्य इंटरव्ह्यू देत होता, पण उत्तर नाहीत. हळूहळू तो बदलू लागला. पूर्वी जो सकाळी उठून गाणी लावायचा, तो आता शांत बसून मोबाईलकडे बघत राहायचा. रात्री उशिरापर्यंत जागणं. झोप का येत नाही, स्वरा विचारायची. असंच त्याने छोटंसं उत्तर दिलं. तो कमी बोलू लागला. हसणं जवळजवळ थांबलं. स्वराला जाणवू लागलं, तो माझ्यापासून दूर जातोय का. एक दिवस छोट्याशा गोष्टीवरून मोठं भांडण झालं. गॅसचं बिल भरायचं राहिलं होतं. तुला काहीच लक्ष नाही, स्वरा चिडली. मी काय करू, पैसे झाडावर उगवत नाहीत. आदित्यचाही आवाज चढला. तुला माझी कदरच नाही, स्वरा रडत म्हणाली. आदित्य अचानक शांत झाला. मी स्वतःशीच लढतोय, तुला काय सांगू. त्याचा आवाज तुटला. त्या रात्री दोघंही एकाच घरात, पण 2 टोकांना झोपले. मध्ये फक्त एक उशी नव्हती. मध्ये अहंकार, भीती आणि न बोललेलं दुःख होतं. दिवस गेले. एकत्र जेवण बंद. तू आधी जेव, नको मला भूक नाही, असे शब्द ऐकूया लागले. घरात शांतता वाढली. पण प्रेम संपलं नव्हतं, ते फक्त दडलेलं होतं. एके दिवशी स्वरा कपाट आवरत होती. तिला एक छोटी डायरी सापडली. तिने उघडली आणि वाचायला लागली. आज पुन्हा इंटरव्ह्यू नाकारला. स्वराच्या डोळ्यात अपेक्षा दिसतात. ते काही बोलत नाही, पण मला वाटतं मी तिला निराश करतोय. ती माझ्यासोबत आहे, पण मी तिच्यासाठी पुरेसा नाही. स्वराच्या हातून डायरी थरथरली. तिला जाणवलं, तो दूर जात नव्हता. तो स्वतःला अपयशी समजून तिला ओझं वाटू नये म्हणून शांत झाला होता. त्या रात्री ती त्याच्या जवळ बसली. तो मोबाईलकडे बघत होता. आदित्य, तिचा आवाज मऊ होता. तो काही बोलला नाही. ती त्याच्या बाजूला बसली. ती त्याला म्हणाली, मला मोठं घर नको, मोठी गाडी नको, मला फक्त तू हवा आहेस. आपण दोघं असलो की सगळं आहे. आदित्यचा चेहरा हलला. मला भीती वाटते स्वरा, की मी तुला सुख देऊ शकणार नाही. स्वराने त्याचा हात हातात घेतला. सुख म्हणजे पैसे नसतात. सुख म्हणजे तू रात्री मला विचारतोस ना, थकलीस का. सुख म्हणजे आपण एकत्र रडतो आणि एकत्र हसतो. आदित्यचं डोकं तिच्या मांडीवर आलं. कित्येक दिवसांनी तो मनापासून रडला. त्या रात्री दोघं खूप बोलले. भीती, ताण, अपयश सगळं बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी काही चमत्कार झाला नाही, पण काहीतरी बदललं. आता ते एकमेकांविरुद्ध नव्हते, ते परिस्थिती विरुद्ध होते. स्वरा त्याला इंटरव्ह्यूसाठी प्रश्न विचारायची. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तो हसायचा. तू HR झालीस का. आदित्य सकाळी उठून तिच्यासाठी डब्बा बनवायचा. आज मी भाजी केली आहे. ती चाखून म्हणायची, साखर जास्त टाकली आहेस. दोघं हसायचे. छोट्या छोट्या क्षणांमध्ये त्यांनी पुन्हा प्रेम सापडलं. एक दिवस फोन आला. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड. आदित्य काही क्षण शांत उभा राहिला आणि स्वरा असे त्याचा आवाज थरथरत होता. मला नोकरी मिळाली. ती काही बोलली नाही, फक्त त्याला मिठी मारली. त्या रात्री दोघं टेरेसवर उभे होते. हवा थंड होती. शहरातल्या लाईट्स चमकत होत्या. आदित्य म्हणाला, 7 फेऱ्यांमध्ये आपण वचनं दिली, पण खरं आयुष्य तर आज शिकवलं. लग्न म्हणजे 2 परिपूर्ण माणसं नाहीत, तर 2 अपूर्ण माणसं जे एकमेकांसाठी पूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. स्वरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच म्हणाली, आपण अजून श्रीमंत नाही, कर्जही बाकी आहे, पण आपण एकत्र आहोत, म्हणून आपण मजबूत आहोत.
आदित्यने तिचा हात घट्ट पकडला. आता त्याला भीती नव्हती, कारण त्याला समजलं होतं सुख म्हणजे परिस्थिती परफेक्ट असणं नाही, सुख म्हणजे जोडीदार हात सोडत नाही. जर तुम्हालाही वाटतं की लग्न म्हणजे फक्त सुखाचे क्षण नाही, तर एक गोष्ट त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जी तुमच्यासोबत प्रत्येक संघर्षात उभी आहे. कमेंटमध्ये लिहा, एकत्र आहोत म्हणून मजबूत आहोत. आपल्या प्रेमिक कथाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.